NRC या दोन कायद्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन छेडलेलं आहे। मुळात या देशामध्ये गेल्या अनेक वर्षापासून या देशामधला प्रत्येक धर्मीय नागरिक हा अतिशय एकमेकांसोबत बंधुभावाने राहतो। आजवर कधीही या देशातल्या कोणत्याही नागरिकाला आपण या देशातले रहिवासी आहोत हे सिद्ध करण्याची वेळ आलेली नव्हती। दुर्दैवाने मोदी सरकारने ही वेळ या देशातल्या मूळ निवासी बांधवांवर आणलेली आहे आणि हा कायदा केवळ मुस्लिम विरोधी नसून भविष्यामध्ये या देशातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांना सुद्धा या कायद्याचा फटका बसणार आहे। त्यामुळे या कायद्याला आम्ही कडाडून विरोध करतो। केवळ या देशातल्या लोकांचं लक्ष हे या देशातल्या मूळ समस्या, मग बेरोजगारी असेल, आज देशातली अत्यंत खालच्या स्तरावर गेलेली आर्थिक व्यवस्था असेल, या सगळ्या किंवा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांची दयनीय अवस्था असेल, या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरून या देशातल्या लोकांचं लक्ष हटवण्यासाठी हा एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला गेला आहे। मोदींनी ज्या प्रकारे देशामध्ये नोटाबंदी करून देशामध्ये अराजकतेची परिस्थिती निर्माण केली, तशीच दुसरी परिस्थिती आज या देशामध्ये CAA आणि त्याचबरोबर NRCच्या कायद्यांची चर्चा समोर आणून ती परिस्थिती अराजकतेची निर्माण केलेली आहे। या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सातत्याने शांततेचं आणि कायद्याचं वातावरण असतं। यापुढच्या काळातही ते राहील। आम्ही सगळेच नागरिक त्यासाठी कटिबद्ध आहोत। परंतु या पद्धतीने देशाच्या शांततेला, कायद्या आणि सुव्यवस्थेला जेरीस आणण्याचं काम मोदी सरकारनं केलं आहे आणि त्याला आम्ही कडाडून विरोध करतो।